Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And today we are going to meditate. Mark chapter 11 verse 24. मार्क शुभ वर्तमानाचा 11वा अध्याय 24वा वचन आज आपण पाहणार आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. खरंच खूप सुंदर, खूप मौल्यवान असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप गोड आहे. देवाचं वचन हे कार्य करणारं आहे. देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे. देवाने त्याच्या प्रत्येक वचनाला कार्य दिलं आहे आणि ते वचन, देवाचं वचन, देवाने दिलेलं कार्य पूर्ण केल्याशिवाय देवाकडे विफळ जात नाही. आपल्या जीवनामध्ये देवाचं ते वचन कार्य करून फळ देऊन ते देवाकडे परत जातं. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा. वचन काय सांगते की तुम्ही प्रार्थना करून देवाला जे काही मागितलं आहे ते तुम्हाला मिळालंच आहे. काय तर ती गोष्ट तुम्हाला मिळालीच आहे असा विश्वास धरा, म्हणजे काय होईल तर ती गोष्ट तुम्हाला मिळेल. जे काही तुम्ही मागितलं आहे, जे प्रार्थना करून, जी विनंती करून देवाला जे काही तुम्ही गोष्टी मागितल्या आहेत, तर तुम्ही असा विश्वास ठेवा की देवाने ते तुम्हाला दिलंच आहे, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मी देवाला मागितलं आहे आणि देवाने मला दिला आहे असा एक दृढ विश्वास, एक स्ट्रॉंग फेथ तुम्ही तुमच्या मनात आज धरा. तेव्हा ज्या काही गोष्टी तुम्ही देवाला मागितल्या आहात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज विनंती केली आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि मार्क शुभ वर्तमानाचा 11वा अध्याय 24वा वचन, जे वचन आता आपण पाहिलं आहे ते तुमच्या सर्व प्रार्थनावर, सर्व विनंतीवर डिक्लेअर करा. ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, ज्या काही तुमच्या प्रार्थना आहेत, ज्या काही तुमच्या विनंती आहेत, ज्या काही तुमच्या नीड्स आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही प्रार्थना विनंती करून देवाला मागितल्या आहेत, त्यावर हे वचन घोषित करा. हे वचन तुमच्या प्रार्थनेवर, तुमच्या विनंतीवर डिक्लेअर करा आणि विश्वास ठेवा की ज्यावेळेस तुम्ही हे वचन डिक्लेअर कराल, ज्यावेळेस तुम्ही हे वचन घोषित कराल, त्यावेळेस तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला जे काही हवं आहे, ज्या गोष्टींची तुम्हाला नीड आहे, ती गोष्ट मी देवाला मागितली आहे आणि देवाने मला दिलं आहे असा एक स्ट्रॉंग फेथ तुम्ही तुमच्या मनात ठेवा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात तुमच्या सर्व गरजा, सर्व नीड्स देव पूर्ण करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, सुंदर अशा वेळेस देव बाप्पा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं वचन खूप सुंदर आहे, तुझं वचन गोड आहे प्रभू ईश्वरा, तुझं वचन विश्वास योग्य आहे देव बाप्पा. हो ईश्वराच्या, तुझं वचन सांगते की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास तुम्ही धरा, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला मिळतील, प्राप्त होतील. हो ईश्वराजा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी आणि ह्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी, प्रत्येक गोष्ट जी आम्ही मागितली आहे ती आम्हाला मिळालीच आहे असा विश्वास ठेवण्यासाठी प्रभू ईश्वर बाप्पा तू आम्हाला मदत कर, तू आम्हाला सहाय्य कर प्रभू ईश्वर. आणि हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला डिक्लेअर केलंय, तुझं वचन घोषित केलंय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकाला देव बाप्पा आज देव बाप्पा ह्या वचनाद्वारे देव बाप्पा तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वर. आणि तुझं हे वचन प्रभू ईश्वर त्यांच्या लाईफ मध्ये देव बाप्पा आज फुलफिल होऊ दे, पूर्ण होऊ दे देव बाप्पा. आणि त्यांची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते, प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. हो ईश्वराच्या, माझा विश्वास आहे तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे तुझाचे वचन ऐकले प्रभू ईश्वर, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वर, या प्रार्थनेमध्ये तुझ्या चरणाजवळ आले, तुला हाक मारत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, तुला विनंती करत आहेत प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर.
तुला मारलेल्या प्रत्येक फटक्याने प्रभू येशू बाप्पा त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे. हो येशू राजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व रोग आज निघून जाऊ दे. हो येशू राजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकली. I pray in the mighty name of Jesus. Amen.